शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांचा तोल पुन्हा एकदा सुटलाय। मतदानाचं महत्त्व समजावून सांगताना त्यांनी वादग्रस्त विधान केले। यावेळी त्यांनी हेमा मालिनीला जसा एकमत देण्याचा अधिकार आहे तसा तुमच्या बायकोला सुद्धा आहे, त्यामुळे मतदानाच्या दिवशी तुमची बायको हेमा मालिनी आहे असं समजा, त्यांनी असं म्हटलंय। त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाची शक्यता आहे। दरम्यान याआधीही गुलाबरावांनी रस्त्याबाबत बोलताना हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते बनवू असं म्हटलेलं होतं। राजाच्या पोटी आता राजा जन्माला येत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बिर्लाला सुद्धा एक मत द्यायचा अधिकार दिलाय आणि टाटा बिर्लाला ना अंबानीला सुद्धा एक मत द्यायचा अधिकार दिलाय। हेमा मालिनीला एक मत द्यायचा अधिकार दिलाय। समाधान महाराज तुमच्या बायकोला सुद्धा एक मत द्यायचा। त्यामुळे मतदानाच्या दिवशी तुमची बायको हेमा मालिनी आहे। हेमा मालिनीला एक मत द्यायचा अधिकार दिलाय। समाधान महाराज तुमच्या बायकोला सुद्धा एक मत द्यायचा। त्यामुळे मतदानाच्या दिवशी तुमची बायको हेमा मालिनी आहे। गुलाबरावजी पाटील साहेब हे ग्रामीण नेते आहेत। त्यांच्या खुसखुशीत भाषणासाठी आणि त्यांच्या अशा म्हणजे विनोदी शैलीसाठी, आक्रमक भाषणासाठी ते ओळखले जातात। त्यांचा सांगण्याचा मुद्दा एकच होता की या भारतामध्ये गरीब, श्रीमंत, सुंदर, कुरूप, ग्रामीण भागातली महिला, मेट्रो सिटीतली महिला सगळ्यांना मतदानाचा अधिकार आहे। आणि ते जे म्हणतायत की पत्नीलाच हेमा मालिनी समजा, म्हणजे ते सौंदर्य कुठंतरी तुम्ही आपल्या घरातल्या पत्नीमध्ये, बहिणीमध्ये सुद्धा शोधावं। केवळ ग्लॅमरच्या झगमगाटामध्ये हरवून जाऊ नका असं कदाचित त्यांना सांगायचं असेल। त्याचा विपर्यास करू नये अशी माझी विनंती आहे।